बघा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं ते पूर्ण झालं नाही आणि आज शेतकरी प्रचंड संकटात आहे। आजच्या स्थितीमध्ये मी माहिती घेतली, जवळपास विदर्भातील 58% शेतकऱ्यांना कर्ज मिळालेलं नाही। बँका म्हणत आहेत तुम्ही जुनं कर्ज भरा तरच आम्ही तुम्हाला क्राफ्ट लोन नव्यानं देतो। हे 58% शेतकरी आहेत विदर्भातील धान उत्पादक जिल्ह्यात। धान उत्पादक जिल्ह्यातील धानाला बोनस देण्याची घोषणा केली, त्याचाही अद्याप पत्ता नाही। ही घोषणा होती खरीपाच्या हंगामाची, रब्बीचं धान निघालं, त्यानंतर आत्ता पुन्हा नव्यानं खरीपाचा हंगाम सुरू होतो आहे। शेतकऱ्याला बियाणे, खतासाठी, रोवण्यासाठी पैशाची आवश्यकता आहे, परंतु अजूनही सरकारने ना कर्जमाफी दिली ना बोनस दिला। जवळपास 6 महिन्यापासून संजय गांधी निराधारच्या योजनेचे पैसे त्या निराधार व्यक्तीला दिले नाहीत, जे 1000 रुपये देतात। कोतवालाच्या मानधनाचा पत्ता नाही 4 महिन्यापासून। पोलीस पाटलाच्या मानधन देऊ शकत नाही। पगार आता 10 ते 12 दिवस लेट चाललेला आहे शासनाचा, अनेक विभागांचा। एवढी मोठी आणि याबरोबरच 10 लाख कोटीच्या घरात कर्ज गेलेलं आहे राज्याचं, 10 लाख कोटीच्या जवळपास। आणि एवढा मोठा आर्थिक संकटात हे राज्य सापडलं असताना एवढा बळेजावपणा का दाखवायचा? म्हणजे कंगाल सरकारनी श्रीमंतीचा आव आणणं, कंगाल झालेला एखादा राजा असतो किंवा तसा कारभार असतो, त्या पद्धतीनं एखाद्या राज्याची दिवाळखोरी निघणं आणि त्यांनी, म्हणजे आमच्याकडे अशी एक म्हण आहे की श्रीमंतीचा आवत किती आणायचा। कंजूस माणूस स्वतःच पैसे गोळा करत होता पण लोकांना देत नव्हता, पण बाहेर गेला की सांगायचं काय जेवण आलास, तर तूप आणि भात जेवण आलो म्हणायचं आणि खाली बेसन खायचं घरी। तर त्यांनी अरे हा कशावरून, तर तो रोज तुपाचा आणि भाताचं शितोळं मुशीला लावून बाहेर पडायचा आणि दाखवायचा की देखो बघा मी आज तूप आणि भात खाऊन आलो। ते अशा दिखावेगिरी, हा भंकसपणा सरकार का करतो आहे हे आम्हाला कळत नाही, जे राज्य दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे। आणि अशा स्थितीमध्ये चांदीच्या ताटात 4500